जय भीम, जय शिवराया, पोरायनो आणि पुरीनो. आज धपाटे केलीत. या बरं जेवायला. माझ्या इथं आज लई छान धपाटे केलीत बघा. मध्ये टाकली कोथिंबीर, लसण, ओवा, जिरे, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, हळद, हिरवी मिरची एवढं टाकून टमाट्याचं पेस्ट आणि मी धपाटे बनवलीत बघा. आताच बनवलीत बघा एवढ्यात. बघा छान आहेत का तर. ते तवा चुलीवरच आहे अजून. आता बनवूनच बसली बघा. म्हणलं माझ्या लेकरायला धपाटे खवाटले असलीत कोणाला मी करून घालते बरं का. या मला लय माया येते बरं का. सगळ्या लेकरा बाळायची माया येते. आमच्या गावात लेकरू जर असं रस्त्याला दिसलं तर मी घरी आणून त्याला खाऊ पिऊ घालून मग मी नेते बघा त्यांच्या घरी. तर खुडकीत येते लेकरू, कुठं गेलं माय, कुठं गेलं. मग माझा संशय येतो या नेला असं त्यांना लेकरू म्हणून. मग त्या येतात की मग लेकरू 100% माझ्या घरी गावसाणार म्हणजे गावसाणार. तर मला वाटतंय तुम्ही पण यावा. या बरं, या र माझ्या सोन्यानो. या माझ्यासारखी दिलदार तुम्हाला कुणीच नसेल बरं का भेटत, कुणीच. तुम्ही इतके हेडीव बघत असताल पण अशी दिलदार. आणि घरी बी येऊन बघा. हे जे बी बोलते का तुम्हाला हेच घरी पण आहे माझ्या. तुम्हाला असं वाटन की हेडीवमध्ये वेगळंच आणि घरी गेल्यावर वेगळंच. नाही रे माझ्या वासरायनं, हेच आहे माझी मायाच हीच आहे. गावात माया हीच आहे, जगात माया हीच आहे. माझं वागणं वर्तुनकच माझं हे आहे. नवं यानं आलं बी नाही आणि नवं गेलं बी नाही. मला माझं आयुष्य हा नुसत्या मानुक्षीमध्येच गेलं. काय बघा ना, घर नाही. हे पत्र गावातल्या हनुमान मंदिरावरले पत्र आहेत. हे हनुमान मंदिरावरले. काय करावा, घर कवा मिळन मला. मला सपोर्ट करा ना. काय नाही बघा, नवरा नाही, लेकरू नाही, रानात गेलं रान नाही, गावावर आलं घर नाही. तुम्हाला सांगताना असं पोटात मोठ्यानं आरडा वाटतं या, लढाव वाटतंय. काय सांगावा, मी काय पाप केलं असं कुणाचं. लय करमत नाही. करमत नाही रे माझ्या वासरायनो मला. घर तरी भेटू नाही का मला. नुसतं 5 पत्राची रूम तरी, त्याच्यात तरी सुख. नुसतं घराचं तरी. तुम्हाला सांगते, मी गेले पंचायत समितीला रमाईचा फॉर्म घेऊन. ग्रामसेवक मला म्हणला तुम्हाला घर काय करायचंय. मी का माणूस नाही का. मला सांगितलं घर नाही तुम्हाला, काय गरज नाही घराची. का बरं मला घर नाही. मी का गाव नसला का, मी जग नसलं. काय केलं का बाबा, का नवऱ्या घरून पळून आले. माझं वाटोळं झालं. लग्न होऊन 13 महिन्यालाच नवरा माझा मेला. त्यांच्या घरच्यानं पण माझी फसवणूक केली. त्याला बिमारी असताना मला सांगितलं नाही. 25 वर्ष झालं मरून मायलिकी करून खातात. पण ते ग्रामसेवक सरपंच पण म्हणताय कौडगावचा की तुम्हाला काय करायचंय घर. 25 वर्ष झालं बघा घर मिळून 35,000चं झाड पडून घर पडलं माझं. तर झाड पडलं घरावर त्यावेळेस का नाही, गिरदावर तलाटी सरपंच अजून कोण कोण आलते की 7-8 जण होते. त्यांना घरावर लिंपाड्याला असताना फोटो काढला आणि काही रुपया दिला नाही, काहीच नाही, काहीच नाही. जी गेले ती पुन्हा म्हणून आलेच नाहीत, काहीच नाही. हे पत्र सगळे मोडले होते. डबल दुसरे पत्र टाकले तर 4 मिडी मोडल्या माझ्या. नदीच्या कडीला राहते या. 25 वर्षाच्या काळातलं घर राहीन का. पाऊस काळामध्ये घर सगळं पडलं, झाडं पडले घरावर. तसं मला ग्रामसेवक साहेबांना म्हणायचं नव्हतं.
तुम्हाला काय करायचं घर? एक तर त्या ऑफिसमध्ये नसतात, मी हुडकीत गेले ऑफिसमध्ये, परळीच्या पंचायत समितीमध्ये गेले. म्हणलं साहेब आमच्याकडे गरम शेख साहेब कुठं गेले? तर ते म्हणले ते हॉटेलमध्ये बसलेत त्या तुम्ही जा. तिथं गेले तर काय मावशी काय काम आहे? म्हणलं रमाई घरकुल निघालेत ना. म्हणलं मला घर नाही. तुम्हाला काय करायचं घर? गपचीप रडत वापस आले मी. तुम्हाला घर भेटेल का? का नाही भेटणार मला घर भावांनो? मला सुख घरात, 5 पत्राच्या घरात तरी सुख मिळावा. घर सुद्धा नाही मला. मला मदत करा, सपोर्ट करा. माझ्या पाठीशी ठामपणानं उभा राहा आणि मला घर मिळवून द्या. माझी कळकळीची विनंती तुम्हाला. घर सुद्धा नाही मला. सरपंच पण म्हणतंय तुला पहिलं घर आलेलं आहे. एका घरात 4 घरं आहेत. बिल्डिंगी 4 मजली असल्या तरी पण घरं आहेत ह्यांना. मला का घर नाही? असल्याच घरात राहते मी. बद संध्याकाळी घर गळतय. मायाजी की बाजावर बसून राहत होतो आम्ही. बाजाखाली ढव होतोय पाण्याचा. तुम्ही माझ्या घरी येऊन बघू शकता. गरीबाला मदत करा. मी लयच गरीब आहे. माझी लईच मजबुरी. माझ्या इतकी मजबुरी मला वाटतंय की कोणाचीच नाही. मी गड्यासारखं कष्ट करून स्वतःच्या पायावर उभी राहते. ते पण लोकायला जमत नाही. का जमत नाही विचार करते. काळीच जळतंय माझं. मला सपोर्ट करा आणि मला घर मिळवून द्या. माझी कळकळीची विनंती. तेवढं तरी मला सुख मिळू द्या.